इच्छिते आणि राज्यशास्त्रीय विभागाचे मी आभार मानते ज्यांनी भारतीय संविधान आणि आज वास्तव या विषयावर भाषण स्पर्धा ठेवल्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि संविधानात काय आहे आणि वास्तवामध्ये काय चालले शासन व्यवस्थेमध्ये आणि समाजात सर्वत्र याबद्दल विद्यार्थ्यांनी समज आली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे आणि सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. कदाचित या स्पर्धेचं हेच उद्देश असणार. आणि जेव्हा विद्यार्थी यावर बोलतो तेव्हा तो प्रत्येक गोष्टीचा पडताळा करतो, घटना बघतो, वाचतो, त्या घटनेमागील एखादी कारण शोधतो. तेव्हा त्याला संविधानात काय लिहिलंय आणि संविधानात आपल्याला कोणते अधिकार दिलात आणि वास्तवात आपल्याला त्या गोष्टी मिळतात का आणि त्याची अंमलबजावणी वास्तवात होते का याचा अभ्यास होतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा आपण अंगीकार केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत संविधान लागू असून सुद्धा त्यातील जेवढा अधिकार, जे मूल्य आहेत, जे धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, न्याय या उद्देश पत्रिका म्हणजेच प्रस्तावनेत संविधानाच्या पहिल्या पेजवरच त्या गोष्टी दिलेल्या आहेत. पूर्ण संविधानाचा उद्देश हेतू तिथे सांगितलेला आहे, पण त्या गोष्टी वास्तवात किती येतात हे आपण बघितलं पाहिजे. आज माझा स्वतःचा अनुभव मला सांगताना असं गैर असं हे होतं, कारण न्याय एवढी गोष्ट हे झाली सामान्य जनतेला किंवा सामान्य शेतकऱ्यांना, लोकांना, की तिथे शासन किंवा प्रशासन हे म्हणजे समजा कुठे नाहीच. फक्त जिच्याकडे आर्थिक शक्ती आहे, जिच्याकडे बळ आहे, त्यालाच त्या गोष्टी मिळतात. की मग सत्ता असो की न्याय असो किंवा कुठली एखादी संधी असो. आज एखाद्या व्यक्तीला न्याय, त्याचं खरं असून सुद्धा त्याला न्याय भेटत नाही, म्हणजे हे कुठेतरी अन्यायच आहे. आणि एखादे न्याय मिळवण्यासाठी त्याला एवढा प्रयत्न करावा लागतो, तरी सुद्धा त्याला एवढं म्हणजे आपल्याला जगण्याचा जरी अधिकार शासनाने दिला किंवा संविधानाने दिले असेल, तरी सुद्धा जिवंत राहून सुद्धा त्याला तेवढं टॉर्चर केलं जाते की जिवंत असून सुद्धा त्याला तर जगण्याचा अधिकार नाही मिळत. ह्या गोष्टी न्याय व्यवस्था सर्वांना दिलेली आहे. न्याय आपण मागू शकतो, पण ते जर न्याय आपल्याला एवढं संघर्ष करावं लागत असेल, त्याच्यासाठी एवढं फेस करावं लागत असेल, तर मग सामान्य जी जनता आहे, सामान्य शेतकरी किंवा ज्याच्यावर अन्याय झाला तो जगणारच नाही. न्याय व्यवस्थेकडून त्यांनी काय अपेक्षा ठेवणार? तो न्याय व्यवस्थेबद्दल उदासीनच असतं. खरं तर संविधानाचे श्रेष्ठत्व हे संविधानाचं जे जो हाताळतो किंवा ज्याच्या हातात सत्ता आहे किंवा जो संविधानाची सर्वश्रेष्ठता त्याच्या श्रेष्ठत्व त्याच्या हातात आहे, जो तो संविधान हाताळतो. संविधान एक साधन आहे आणि त्याची यशस्वीता आहे संविधान चालवणाऱ्यांच्या म्हणजे न्याय व्यवस्था, शासन व्यवस्था यांच्या हातामध्ये असते. समता आता वाळवंटाच्या विषमतेच्या वाळवंटामध्ये समतेचे कारण जे फुकणारी अशी लोक आहेत, जे काही विषम दाखवतात एक आणि त्यांचं वास्तव एक असतं. मतदानाचा अधिकार, आता एक आपण या गोष्टी आपण शासनाकडून अपेक्षित करतो, पण आपल्याला खरं तर अधिकार नाही, कारण आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे मतदानाचा. पण आपण आपलं मत एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी एखाद्या पैशाने आपण विकत असतो, तर आपले नागरिक म्हणून घेण्याचा किंवा देशाबद्दल आपलं प्रेम आहे म्हणण्याचा आपल्याला मुळीच अधिकार नाही असं मला वाटतं. आपण निवडून दिलेल्या शासनाकडून आपण पैसे घेऊन आपण ज्याला निवडून देतो त्याच्याकडून आपण खरं तर अपेक्षाच ठेवायला नाही पाहिजे. एखाद्या गोष्टीसाठी जर आपल्याला संघर्ष करावा लागत असेल तर त्या गोष्टीची आपल्याला किंमत असते. पण दुसऱ्या देशामध्ये मतदानासाठी संघर्ष करावा लागला लोकांना. मतदान हे आपल्याला सहज भेटतं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. त्याच्यामुळे आपण मतदानाबद्दल जागरूक नाही किंवा आपल्या मताचं महत्त्व काय आहे आणि आपल्या मतामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे कधीतरी आपण चुकीच्या लोकांकडे सत्ता देतो आणि त्यामुळे त्याचाच परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे. मी पूर्ण व्यवस्था वाईट आहे किंवा असं म्हणत नाही, पण संविधान कुठेतरी त्या गोष्टी जपल्या जात नाही. त्या गोष्टी फक्त एक आदर्श म्हणून आपल्या समोर
आहेत, पण त्याची प्रत्यक्ष पाहायला गेल्या त्याच्यातील अंतर हा खूप दिसतो. समता आता प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुष समता, पण एखादी मला ऑब्झर्व झालं की एका ठिकाणी महिला जागतिक महिला दिवस निमित्त महिलांचाच कार्यक्रम का असावा. तिथे जेव्हा आपण समता म्हणतो तेव्हा एकमेकांची समस्या किंवा एकमेकांचे विचार एकमेकांना समजले पाहिजे, त्यांच्या अडचणी एकमेकांना समजल्या पाहिजेत. या गोष्टी सगळ्या अशा बोलून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात आल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी विधानसभेची जी त्यांचे विचार होते किंवा त्यांचे उद्दिष्ट होते त्यांनी ते आपल्याला भार केलेले आहेत. संविधान, भारताचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आणि जगाला दिलेला सर्वात मोठा मानवतेचा जाहीरनामा आहे. पण आज कुठेतरी त्याचं वाचन करणं, त्याला वाचवायचं असेल तर आपल्याला आपले अधिकार काढले पाहिजेत. शासन जे मूलभूत कर्तव्य, आपले मूलभूत कर्तव्याबद्दलही आपण जागरूक राहिलं पाहिजे. आणि शासन किंवा सत्ता मार्गदर्शक तत्वांचा खरंच त्या पद्धतीने चालत आहे का हे आपण पडताळा केला पाहिजे. कारण नागरिक म्हणून आपण या सगळ्या गोष्टी आपण निरीक्षण केलं पाहिजे, त्याच्यावर बोललं पाहिजे. त्याच्यामुळे मी एवढंच म्हणू इच्छिते की कुठे जे दाखवलं जाते किंवा जे आहे त्याच्यापेक्षा किती वास्तवात किती इम्प्लिमेंट केलं जातं किंवा किती त्या गोष्टी आणल्या जातात याचा सर्वांनी विचार करावा. आणि सर्वांनी एवढीच विनंती करते की तुम्ही या विषयावर चिंतन करा, बोला. आणि तेव्हा जोपर्यंत तुम्हाला तुमचे अधिकार कळणार नाही जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्यायही मिळणार नाही. आणि या गोष्टी फक्त आदर्शच बनून राहतील. आणि जे संविधान सभा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे उद्दिष्ट होते की ज्या त्यांनी ज्या विचार करून ही राज्यघटना केली त्याची जर अंमलबजावणी होत नसेल तर त्यांचं सर्व हे कार्य वाईट आहे किंवा हे व्यर्थ आहे असं मला वाटते. त्याच्यामुळे या गोष्टीवर स्पर्धा ठेवणे, जाणं, याच्यावर बोलणं, विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आणि फक्त अभ्यास करणे बोलणंच नाही तर या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये किंवा आपण जेव्हा नागरिक म्हणून जगतो तेव्हा या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे, बोललं पाहिजे असंच मला वाटते. धन्यवाद.